रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये कार्तिक दीपाला म्हणतो की ज्या वेळेस तुम्हाला सोडून गेली होती ना, त्यावेळेस कुठे गेली होते दीपा तुझे हे प्रेम. दीपा म्हणते की ज्या वेळेस माझ्या नवऱ्याने माझ्यावरती संशय घेऊन माझा स्वाभिमान दुखावला, त्यावेळेस माझ्यासमोर काही विलाज नव्हता. म्हणून मी घर सोडलं होतं, पण मी माझा संसार सोडला नव्हता. दीपा म्हणते तेव्हा मी आता माझे घर सोडून कुठेही जाणार नाही. कार्तिक म्हणतो मग काय करायचं आता, हे असे उंदरा मांजरासारखे खेळ खेळत बसायचे का? कुठपर्यंत हे खेळ खेळायचे? तर दीपा म्हणते आशा. जोपर्यंत आपल्या मनात कुठंतरी आशा आहे ना, हे सगळं काही ठीक होईल, तोपर्यंत मी हार मानणार नाही. किती चिवट आहेस दीपा तू. एवढं सगळं होऊनही तुझ्या मनातली आशा कशी अजून टिकून आहे, असे कार्तिक दीपाला म्हणतो. तेव्हा दीपा म्हणते कार्तिक तू किती जरी नाही म्हटला ना, तुझे माझ्यावरती प्रेम आहे. आणि हे त्या दिवशी मला सिद्ध झालंय, ज्या वेळेस तुझ्या हातात गन होती आणि त्यावेळेस तू मला मारूही शकत होता. तू तसं केलं नाहीस, कारण तुझा राग कुठंतरी कमी पडला. बरोबर ना कार्तिक, असे दीपा कार्तिकला बोलते. दीपा म्हणते कार्तिक आणि त्या क्षणी मला जाणवलं आपल्यातलं नातं अजूनही संपलेलं नाहीये. फक्त त्यावरती थोडी धूळ बसली आणि ती धूळ पुसली की मला माझा कार्तिक नक्की मिळेल, असे दीपा कार्तिकला समजावून सांगते. कार्तिक म्हणतो दीपा तुझ्या मनातला हा फालतू वेडा गैरसमज काढून टाक, कारण मला त्या दिवशी तुला मारायचं नव्हतं, मला तुला तडफडताना बघायचंय. कार्तिक म्हणतो की मला तुझं खच्चीकरण करायचं होतं, तुला त्रास द्यायचा होता, तो मी केला. तर दीपा म्हणते की कार्तिक मी तुला एक सांगते, मी माझं हे घर आणि संसार सोडून कुठेही जाणार नाही आहे. दीपा म्हणते कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी जरी कसा वागला ना, तरी मी तुझ्यावरती प्रेमच करणार आहे. दीपा म्हणते की एक बायको, आई आणि घराचे कर्तव्य म्हणून मी माझी सर्व जबाबदारी पार पाडणार आहे. दीपा म्हणते कार्तिक तुला जसं वागायचं तसं वाग, जसं माझ्यासोबत व्यवहार करायचा तसं कर, पण माझ्या मनातलं प्रेम आणि तुझ्या मनातला राग कोण जिंकते ते तू आता बघत. आणि त्या क्षणी कार्तिकने दिलेला डिव्होर्सच्या पेपरचा कागद कार्तिकच्या तोंडासमोर धरत दीपा ही टरटर फाडून टाकते आणि त्या कागदाचे तुकडे हवेत भिरकावून कार्तिकच्या अंगावर फेकते. तर दीपा रागाने वर निघून जाते. तेव्हा कार्तिक त्या डिव्होर्सच्या पेपरकडे बघतच राहतो. इकडे सनीबाई हा घाडगेले पकडून ठेवलेल्या ठिकाणी येतो, पण घाडगे तेथून गायब झालेला असतो. तेव्हा पळालेल्या घाडगेला बघून सनीबाई मोठ्याने आवाज देतो, घाडगे कुठे लपलाय, बाहेर ये. तेवढ्यात आडबाजूला लपून असलेला घाडगे दांडा घेऊन बाहेर येतो आणि जोराने तो दांडा सनीबाईच्या डोक्यात घालतो. तेव्हा सनीबाई बेशुद्ध पडतो, तर घाडगे तेथून पळ काढतो. इकडे सौंदर्या ही हॉलमध्ये येते. तेव्हा दीपाने फाडलेले ते डिव्होर्स पेपरचे तुकडे बघून सौंदर्या ते गोळा करते. तर ते डिव्होर्सचे पेपर असल्याचे सौंदर्याच्या लक्षात येते. तेव्हा विचार करत सौंदर्या म्हणते की दीपानेच हे पेपर कार्तिकला घाबरवण्यासाठी आणले असणार. विचार करत सौंदर्या म्हणते ही दीपा अजून काय काय करणार आहे काय माहिती. बिचाऱ्या कार्तिकने हे पेपर्स बघून त्याला किती त्रास झाला असेल. ते बघून रागाने सौंदर्या ही दीपाच्या बेडरूममध्ये येते आणि ते पेपरचे तुकडे दाखवत म्हणते की दीपा काय आहे हे. दीपा म्हणते की डिव्होर्सचे पेपर. तेव्हा सौंदर्या म्हणते की दीपा का आणले हे आणि कोणी आणले. दीपा म्हणते की कार्तिकने. तर सौंदर्या म्हणते की दीपा माझ्या कार्तिकवर तू पुन्हा आरोप करू नकोस. दीपा म्हणते यावरून हे सिद्ध होतंय कार्तिकला डिव्होर्स हवा आहे. सौंदर्या म्हणते आणि तुला. तर दीपा म्हणते मला हे नातं हवं आहे, मला हे कुटुंब हे संसार टिकवायचे, म्हणून मी हे डिव्होर्सचे पेपर फाडून टाकले. सौंदर्या म्हणते की अगं पण तू कार्तिकबरोबर जे काही वागते ना, त्याने तेच होणार आहे. तू कार्तिकवर जो अविश्वास दाखवतो त्यानेच तुझा संसार मोडणार आहे. सौंदर्या म्हणते तू वागते एक बोलते एक, तुझ्या डोक्यात काय चाललं तेच मला काही समजत नाहीये. दीपा म्हणते की आई मी सत्याची कास कधीही सोडलेली नाही आणि हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. तुम्हाला जरी आज खोटं वाटत असलं तरी सुद्धा माझ्या विठोबाला माहीत आहे की खरं काय आहे. दीपा म्हणते की माझा विठोबावर विश्वास आहे आणि तो मला नक्कीच मार्ग दाखवील. तर रागाने सौंदर्या दीपासमोरून निघून जाते. इकडे रात्री विठोबाच्या मंदिरात भजन आणि कीर्तन चालू होते. पुजारी गुरुजी सर्वजण लोक हे भजन कीर्तनामध्ये रंगून गेलेले असतात. त्याच वेळेस दीपा ही विठोबाच्या मंदिरात येते. विठोबासमोर येत दीपा हात जोडत म्हणते की देवा आजपर्यंत तू माझ्या खूप परीक्षा घेतल्या आणि प्रत्येक कठीण परीक्षेत मी संकटाला सामोरे गेले. दीपा म्हणते की आता ह्याही परीक्षेत मला पास कर. कार्तिकच्या मनातून माझा गैरसमज काढून अंधारातून मला उजेडात घेऊन ये. दीपा म्हणते की माझ्या आईच्या मनातील गैरसमज दूर करून मला त्यांचा विश्वास पुन्हा जिंकायचा आहे. त्यानंतर दीपा ही विठोबाची प्रार्थना करून भजन करू लागते. तर इकडे गाडगे वकील सनीबाईच्या
कचाट्यातून सुटून पळू लागतो, तर सनीबाई घाडगेचा पाठलाग करू लागतो आणि लपत-छपत घाडगे हा लगेचच त्या मंदिरात येतो. तेव्हा घाडगेला समोर भजन करताना दीपा दिसते आणि घाडगे हा लंगडत दीपासमोर येतो आणि दीपाच्या खांद्यावर हात टाकणार. एवढ्यात घाडगे हा खाली कोसळतो. तेवढ्यात दीपा ही घाडगेकडे बघते आणि पडलेल्या घाडगेला बघून दीपा म्हणते, घाडगे वकील तुम्ही इथे? तर दीपा ही घाडगेला उठू लागते. तर घाडगे हा दीपाच्या पायाजवळ पडलेला असतो. इकडे आर्यन आणि दीपिका हे रात्री एकमेकांसोबत जात असताना आर्यन म्हणतो की त्या आयशाने असं काय केलं की जेणेकरून तुम्हाला एवढा त्रास होतोय. तर दीपिका म्हणते ती खूप लांब स्टोरी आहे. आयशाने आमच्या भरल्या संसारात विष कालवले आणि हे कार्तिकेला सुद्धा माहीत आहे. आर्यन म्हणतो काय केलंय तिने असं? दीपिका म्हणते की ती माझ्या डॅडाच्या आयुष्यात आली, नंतर तिने माझा आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्या आईवरती गोळी चालवली आणि मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या डॅडाने तिला खूप समजावलं आणि तिला पोलिसांनी अरेस्टही केलं होतं आणि त्यानंतर तोच राग तिच्या मनात होता आणि ज्या वेळेस माझ्या डॅडाचं आणि आईचं लग्न होतं त्यावेळेस तिने माझ्या डॅडा आणि आईच्या लग्नात मांडवाला आगसुद्धा लावली. असे आता दीपिका सर्व हकीकत आर्यनला सांगते. दीपिका म्हणते आयशाने ही सर्व कबुलीही दिली होती. तर इकडे घाडगेला दीपा म्हणते की घाडगे तुमची ही अवस्था अशी कशी झाली आणि तुम्हाला त्रास होतोय का? एवढं सगळं होऊनही दीपा आपली किती प्रेमाने विचारपूस करते हे बघून घाडगे उठतो आणि दीपाला म्हणतो, दीपा मला माफ कर, मी तुझ्यावरती खूप मोठा अन्याय केला. तर दीपा म्हणते घाडगे आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे. तर घाडगे ते सर्व ऐकत असतो आणि दीपा लगेचच दीपिकाला फोन करते आणि म्हणते दीपिका तू कुठे? अर्जंट तू देवळात ये. तर दीपिका म्हणते आई झालं काय? पण मी नकुलसोबत आहे. तेव्हा दीपा म्हणते की आणि नकुललासुद्धा घेऊन ये. ते घाडगे वकील सर्व ऐकतो. दीपा म्हणते दीपिका माझ्यासमोर घाडगे वकील आहेत आणि त्यांची अवस्था फार वाईट आहे. ते ऐकून दीपिकाला मोठा धक्का बसतो. दीपा म्हणते की मी आपल्या घरासमोरच्या विठोबाच्या देवळात आहे, लवकर तिथे. इकडे फोन ठेवत दीपिका आर्यनला म्हणते की नकुल तू माझ्यासोबत येतोय का? तेव्हा आर्यन म्हणतो की नक्की झालं काय? तर दीपिका म्हणते की माझ्या आईला देवळात घाडगे वकील भेटला आणि त्याची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे. तर आर्यनला मोठा धक्का बसतो आणि आर्यन म्हणतो की चल मी येतो तुझ्याबरोबर. आणि दीपिका आर्यन हे देवळाकडे घाडगे वकील आणि दीपाकडे जाऊ लागतात. इकडे देवळात पुजारी म्हणतात की गुरुजी सर्व महाप्रसादाची तयारी झाली आहे, तुम्ही प्रसाद घ्या, आम्ही आलोच. त्यानंतर गुरुजी म्हणतात की मी ॲम्ब्युलन्स बोलवतो, तुम्ही यांच्याकडे लक्ष ठेवा. तर दीपा म्हणते ठीक आहे आणि गुरुजी ॲम्ब्युलन्ससाठी बाहेर जातात. तेव्हा घाडगे म्हणतो माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, पण मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतोय की साक्षीचा खून आयशाने केला आहे आणि पेन ड्राईव्हमध्ये त्याचा पुरावा आहे. तेव्हा ते ऐकताच घाडगे हा खाली मान टाकतो. तर दीपा लगेचच मोठा धक्का बसून दीपिकाकडे येते आणि दीपिकाला म्हणते की साक्षीचा खून आयशाने केला आहे आणि कार्तिक निर्दोष आहे. तर आता दीपिकाला सुद्धा मोठा धक्का बसतो. इकडे लगेचच आर्यनला सर्व सत्य समजते आणि घाडगेकडे असा पेन ड्राईव्ह आहे, त्यामध्ये साक्षीचा खून आयशाने केल्याचे सत्य दडलेले आहे. तेव्हा आता आर्यनला हे सत्य समजताच आर्यन लगेचच श्वेताला तो पेन ड्राईव्हची सर्व हकीकत सांगतो. तेव्हा श्वेता म्हणते कसेही करून तो पेन ड्राईव्ह मी मिळवणारच. तर आता विठोबा कृपेने ते पेन ड्राईव्ह कुणाला भेटणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.